नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुभाषनगर चेंबूर पूर्व इथे आपण आलेले आहोत. आधी भेटणार आहोत रश्मी मयेकरांना आणि मग ताराराणी अपार्टमेंटमधल्या अनुष्का कुलकर्णी वहिनींना भेटणार आहोत. एकीकडे एक वहिनी म्हणे खूप शांत आहेत, तर दुसऱ्या वहिनी खूप ॲक्टिव्ह आहेत. पण होम मिनिस्टरच्या पैठणीच्या खेळात शेवटच्या क्षणी कोण बाजी मारून जाईल काहीच सांगता येत नाही. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव रश्मी स्वप्नील मयेकर. हे माझे मिस्टर स्वप्नील माधव मयेकर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही नणंद. बर. हे तिचे मिस्टर. नमस्कार. या तिच्या सासूबाई. नमस्कार. या मावशी आहेत मिस्टरांच्या, या मामी आहेत आणि या दोघी नंदा. बर. आणि ही आमच्या शेजारची. चला सुरुवात करूया आता गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? चेंबूरला घाटल्या गावात. आणि शाळा कुठली? ॲफॅक इंग्लिश स्कूल. कुठे? मागचीच खिडकीच्या मागं. खिडकीच्या मागे. मग कॉलेज पण त्याच कॉलेजला ॲफॅकलाच होते. अच्छा तिथेच होते? 12वी पर्यंत. आणि मिस्टर कुठल्या कॉलेजला होते? मिस्टर पण 11वीला त्याच कॉलेजमध्ये होते. नंतर मग त्यांनी दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. मग लग्न कसं जमलं? लग्न अरेंज मॅरेज. माझ्या बहिणीने इंटरनेटवरती माझे फोटो टाकलेले आणि ह्यांनी बघितले ते फोटो. मग त्यांना फोटो आवडला. मग त्यांनी बहिणीला फोन केला आणि विचारलं आम्हाला बघायला यायचं वगैरे. मग ते आणि मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई बघायला आल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी लगेच फोन केला आम्हाला पसंत आहे म्हणून. मग लग्न ठरलं. लग्न कुठे झालं? लग्न घाटल्यातच झालं. सगळं घाटल्यातच आहे तुमचं? तिथे आमचा स्टेज आहे ना. तुमचा स्टेज आहे? हा स्वतःचा आहे. स्वतःचा स्टेज आहे. पण तुम्ही ठरवलं होतं याच स्टेजवरती त्या स्टेजला आल्यावर लग्न करायचं? नाही असं काही ठरवलेलं नव्हतं. मग काय ठरवलं होतं? पण आता बाबांनी वगैरे सांगितलं की आपलं स्वतःच आहे तर मग आपण दुसरीकडे कशाला करा. बरोबर. आपला स्टेज आहे, भक्कम आहे. परत तो जरा बोलवा मिस्टरांना. स्वप्नील. नमस्कार. एकाच शाळेत होतात, पुढे जाऊन लग्न झालं. त्या माहिती होतं तुम्हाला? नाही. काय लग्न होणार आहे तिच्याबरोबर? नाही लग्नाबद्दल नाही विचारते. फोटो बघितलं तेव्हा लक्षात आला का हा चेहरा शाळेतलाच आहे म्हणून? नाही असं फोटो मध्ये तर नाही समजलं मला. हां. पण जेव्हा प्रॅक्टिकली बघितलं तेव्हा मला असं आयडिया आली. किती वर्ष झाली लग्नाला? आता 2 वर्ष होतील. 2 वर्षात काय झालं, खूप बिझी होते त्यामुळे वेळ नाही मिळाला. पण मला सांगा 8 दिवस कसला विचार करत होता तुम्ही? 8 दिवस विचार म्हणजे मी पण तेव्हा काम म्हणजे मी प्रोफेशनली थिएटर्स करायचे ना. अच्छा. कुठलं नाटक? नाटकात नाही करायचे मी, लावणीचे वगैरे शो करायचे ना. बरं. तर त्यामुळे मी सतत बाहेर असायचे. तर मी माझ्या कामासाठीच निघालेले होते. मी पुण्याला जायला निघाले होते सकाळ आणि यांचा फोन आला. तर मी आईला बोलली तू थांब जरा, आता लगेच काय सांगू नको. मग नंतर आई वगैरे मग आल्या इकडे, घर वगैरे बघितलं त्यांनी सगळं, थोडी विचारपूस केली त्यांची आणि मग नंतर मग हो सांगितलं. आणि आपण काय करता? मी स्वतः प्रोफेशनली डायरेक्टर आहे, फिल्म डायरेक्टर. मला म्हणजे थिएटरमध्ये आल्यासारखंच वाटायला लागलं. एकीकडे दिग्दर्शक आणि एकीकडे. मग आता तुम्हाला जेव्हा तुम्ही फोटो बघितला, तुम्ही दिग्दर्शक क्षेत्रातले म्हणजे मनोरंजनाच्या क्षेत्रात वावरणारे, तेव्हा तुम्हाला माहिती होतं का की हे ज्या मुलीचा आज फोटो बघतो आहोत ती सुद्धा याच क्षेत्रातली आहे? नाही. मग पुढे जाऊन का एखादा असा चित्रपट वहिनींना घेऊन करायचा विचार आहे का? ते बघू ना आता पुढे. बस बेसिकली रायटिंग तर मी जे करतो. तुम्ही बघायचं नाही, केल्यावर आम्ही बघणार. हा ते तुम्ही बघाच. मग पण रायटिंगचं काम सध्या तीच करते माझ्या. हो. म्हणजे ते मला डिक्टेट करतात आणि मी त्यांना लिहून देते. ते इंग्लिश मीडियम मधले असल्यामुळे त्यांना मराठी असं पटापट लिहिता येत नाही आणि मी मराठी मीडियम मधले म्हणून मग ते मला डिक्टेट करतात जे काय त्यांना लिहायचं आहे. मग ते मी लिहून घेते मराठीमध्ये. आणि मग असं जेवणाच्या बाबतीत पण होतं का? हो करतात ते मला. हो ना. लिहिता कांदा नाही म्हणजे जेवण करताना पण ते मला मदत करतात. अरे काय एक दुजे केली पिक्चर बघतोय असं वाटतंय मला आता. बरं मी दोघांना काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न आहे मिस्टरांसाठी. पाठीमागे ग्लास आहे, त्यामध्ये जांभळ्या रंगाची गुलाबाची किती फुलं आहेत? 11. अरे वा, सॉलिड हुशार आहे. लक्ष असतं घरात तुमचं. करेक्ट असतं. म्हणजे चला एकीकडे लेखक आणि मग एकीकडे लिहून देणाऱ्या असं असल्यामुळे एक चिठ्ठी उचलायची आणि तो शब्द असलेला उखाणा घ्यायचा. म्हणजे शब्द त्या उखाण्यात पाहिजे. तुम्ही घ्या तुमच्यापासून. काय आलाय शब्द बघूया? रविवार. वा घ्या. रविवार असतो मटणाचा. रश्मीचं नाव घेतो. शर्ट आवडतो बटनाचा.
हे एखाद्या चित्रपटाचं नाव होऊ शकतं. हो. हा, शर्टाचं बटन. शर्टाचं बटन. घ्या, तुम्ही घ्या आता. काय अप्रतिम उखाणा घेतला तू. छान हा, छान. 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 घ्या. आरजाचा फ्रॉक दिसतो छान. अप्रतिम. स्वप्नील रावांचं नाव घेते. संपूर्ण घराला सांभाळायचं हेच माझं वाण. काय जोरात आहे काहीतरी. अभिनंदन. यानंतर मी तुमच्या दोघांपैकी कोणाशी गप्पा मारू सांगा लगेच. एकही इंग्लिश शब्द येता कामा नये. कोण कोण हा मान स्वीकारणार? चला सांगा. घे तू. तुम्ही? बरं, एकही शब्द इंग्लिश येता कामा नये. घरी कोण कोण असतं तुमच्या? आई, बाबा, भाऊ आणि वहिनी. बर. आणि मग गावी जाता? हो जाते. कुठलं गाव? रत्नागिरी. जेवण कुठे करता? शेगडीवर. शेगडीवर. अच्छा, पण कुठे शेगडी ठेवता? कुठल्या रूम? स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरात ठेवता. आणि इथून जाता कसं मग कार्यक्रमाला जायचं असेल तर? आगगाडीने. आगगाडीने जाता. म्हणजे इथेच येते का आगगाडी बाहेर? नाही, मग आम्हाला कुठे जायला लागतं? दादरला जायला लागतं. दादरला. पण दादरला जाता कसे? इथून घरातनं निघाल्यापासून दादरपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सांगा. चला, विषय संपला. लवकर. 1 2 3. इकडनं मोटारीने जातो कुठे? दादरला. पटकन जाता तुम्ही. आणि मग तिथून हा, दादरला मोटारीने उतरला, तिकडनं आगगाडीने कुठे जाता? रत्नागिरीला. रत्नागिरीला. रत्नागिरीतनं घरी कसे जाता मग गावी? गाडीने. अभिनंदन. चला थांबवूया. खूप छान. हा, एकही इंग्लिश शब्द आलेला नाहीये. बरं, तुम्हाला बक्षीस मिळालंय, पण जरा यांच्याशी गप्पा मारतो. हा, बघा, हे बिलकुल इंग्लिश शब्द वापरणार नाहीत. तुमचं बालपण कुठे गेलं? चेंबूरमध्ये. चेंबूरमध्ये. शाळा कुठली? ॲफॅक. ॲफॅक. हे काय आहे? अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स अँड क्राफ्ट्स. व्हेरी गुड. छान. धन्यवाद. तुमचे चरण देता का मला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे पूर्ण बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. भेटूया त्यावेळी. नमस्कार. नाव सांगा. अनुष्का अतुल कुलकर्णी. माहेरचं नाव? मंगल सुरेश कुलकर्णी. माहेर कुठलं? कर्नाटकात. कर्नाटक. बरं, घ्या आता बोला. हे माझे मिस्टर नमस्कार. अतुल सुधाकर कुलकर्णी. ही माझी मोठी मुलगी नमस्कार. आणि हा मुलगा. बरं. सासूबाई नमस्कार. आणि हे काकू नमस्कार. आणि ते काका नमस्कार. आणि हे सगळे कॉलनीमधले. नमस्कार. चला, मग आता आपण सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. बालपण सगळं इथलंच का? मुंबईतलं? नाही. मग गावाला. गावाला कुठे? कर्नाटकात. कर्नाटकात कुठे? बेळगाव डिस्ट्रिक्टमध्ये मुगळखोड म्हणून गाव आहे. मग तुम्हाला तिकडची भाषा येत असेल ना? हो. कशी बोलतात? कानडी आहे तिकडची भाषा. म्हणजे आता होम मिनिस्टर मध्ये सगळ्यांचं स्वागत. कसं म्हणाल? ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ मला शिकवा. ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ದಲ್ಲಿ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರ स्वागतविದೆ. स्वागतविದೆ. कळलं तुम्हाला? तेव्हा स्वागत आहे तुमचं. मस्त शिकवला. धन्यवाद. छान. बरं, मग हे लग्नाचं कसं काय जमलं? लग्नाचं रिलेशन मध्येच आहे. म्हणजे मग काय झालं त्याच्यात? म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा. हो, बरं आहे ना. मग काय शेतात तिकडे यायचे का ते? नाही. मग कसं जमलं? कसं जमलं म्हणजे आई वडिलांनी जमवलं. आई वडिलांनी जमवलं आणि मग तेव्हापासून ते जमवून घेत आहेत. ते त्यांनाच विचार. बोलवा मग त्यांना. बोलवा त्याला. इथेच एंट्री. नमस्कार. 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 बसा बसा. ते गावी जायचं काय सारखे? ऍक्च्युली खरं म्हणजे लहानपणापासूनच चालू होतं, मनात होतं, पण ते कळलं प्रत्यक्षात यायला ते लक्षात आलं. ते सुट्टी कधी पडते आणि गावी कधी जातोय. मग आम्हाला भेटावं असं वाटायचं ना तुम्हाला. आणि मग लग्न कुठे झालं? तिकडेच मिरजला. तिकडेच झालं. जमखंडीला. हा सॉरी, जमखंडी. कुठे कुठे झालं? जमखंडी. ते तुम्ही विसरलाय वाटतं. लग्नाचं ठिकाणच विसरलात. लग्नाची तारीख आठवते का? हो. काय काय बरं ठीक आहे. हा 20 डिसेंबर हो, 1996. बरोबर आहे का? बरं, काय सांगणार यांच्याबद्दल तुम्ही? कसा आहे स्वभाव किंवा? मस्त आहे एकदम. हा. स्ट्रॉंग पण म्हणजे हसरी आहे खूप
आणि आवाज अतिशय गोड आहे. काय म्हणजे सांग? अगदी फोनवर जर एखाद्याशी बोलायला लागली तर तो तिचा आवाज ऐकून समोरचा अट्रॅक्ट होतो. क्या बात आहे. वा वा वा. आता तुम्ही काय करता? घरी गृहिणी. आपण काय करता? मी सरकारी कर्मचारी आहे. बर. कुठे? सेल्स टॅक्सला. बर बर बर. आणि मला सांगा, तुम्ही गाण्याचं शिक्षण कोणी घेतलंय दोघांपैकी? ह्यांनी घेतलं, मी नाही. ऐकवा ना काहीतरी. ऐकवा. बरं. वहिनींकडे बघून ऐकवा काहीतरी. अच्छा. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता जीव वेडावला, उचलून घेतले निजरथी मी तुला, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. वा वा वा. खूप छान. बर. आता मी प्रश्न विचारतो तुम्हाला, तुमच्यासाठी प्रश्न. ओके. हां, तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये एकाच आकाराच्या चौकोनी किती बाटल्या आहेत किंवा बरण्या आहेत त्या छोट्या? 6. अभिनंदन. उत्तर बरोबर. आता यामधलं एक एक चिठ्ठी उचलायची आणि त्यामध्ये असलेला शब्द उखाण्यात असेल असा उखाणा दोघांनी घ्यायचा आहे. अच्छा. हा घ्या. तुम्ही घ्या पहिली चिठ्ठी. संकट. संकटच आलं का? वा. घ्या. जेव्हा जेव्हा कधी आयुष्यात येईल संकट, तेव्हा त्याला सामोरा जाईन मी अनुष्का सकट. अरे वा 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 वा. छान छान छान. नुसत्या टाळ्या नका वाजू. घ्या. पुढचं संकट तुमच्यावर आहे. काय आलंय? उंबरठा. उंबरठा. घ्या. उंबरठा ओलांडून आले मी सासरच्या घरात, ओके. ठाण मांडून बसले मी अतुलांच्या हृदयात. ठाण मांडून बसलाय. असं ते बोलले. मला आता कळलं अधून मधून तुम्हाला का धडधड करते. बरं, मी आता काही तुमच्याशी संवाद साधणार आहे, पण एकही इंग्लिश शब्द येता कामा नये. कोणाशी बोलू तुमच्यापैकी सांगा. कोणी एकाने जरी ती जशी बोल. नाही, पण मी वैदिनशी बोलणार. हा चालेल. बरं, ठीक. कोणाशी बोलू? त्यांच्याशी बोलू. तुम्ही सांगा, तुमचं शिक्षण कुठलं म्हणाला? थांबायचं नाही, सुरू करायचं. पदवीधर कला शाखा. कुठे? मुंबई विद्यापीठ. अच्छा, मुंबई विद्यापीठातच शिकलात? हो. पण मग त्यासाठी जायला कुठे लागायचं तुम्हाला? मी दूरस्थ अभ्यासक्रमाद्वारे हे शिक्षण पूर्ण केलं. अरे वा, खूप छान केलं. आणि मग मला सांगा की तुम्ही पुढे नोकरीला कुठे लागलात? विक्रीकर विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई. आणि मग काय जबाबदारी आहे तुमच्याकडे? लिपिक म्हणजे लिपिक. कारकून. कुठे आहात? माझगाव कार्यालय. माझगाव कार्यालयात. मग इकडनं कसे जाता? आगडी. झुकझुक गाडीने जातो. माझ्यामध्ये इतक्या गप्पा खूप झाल्या, छान झाल्या, कारण त्या जुजू गाडीने निघालेले आहेत. चला, बक्षीस मिळालेलं आहे, पण तरी सुद्धा वहिनी कसं बोलतात आपण बघूया. वहिनी, तुमचं गाव कुठलं? मुगळखोड. कुठे येते? बेळगाव जिल्ह्यात. मग तिकडनं इकडे कसे येता तुम्ही? येताना पटकन सांग. आगगाडी. आगगाडीने. कितव्या डब्यात बसता? तिकीट मिळेल असं. अच्छा, जिथे तिकीट मिळेल तिथे बसता ते तुम्ही. डबे. मग तिकीट काढलं की कुठे येऊन उभे राहता? छत्रपती शिवाजी टर्मिनल्स. टर्मिनसवर. पण बघितलं, दोघेही माझ्या चक्रात आज फसलेले नाही. अभिनंदन वहिनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे घ्या. ही लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. Thank you. असेच आनंदी राहा, हसत राहा, हा, उसासारखे गोड राहा. अच्छा.